परशुराम आर्थिक विकास निगम की स्थापना के लिए दीपक रणनवरे की भूख हड़ताल। दीपक रणनवरे ब्राह्मण समाज संघर्ष समिति के मुख्य समन्वयक। जालना। परशुराम आर्थिक विकास निगम की स्थापना के जाए और अन्य लंबित मार्गों को पूरा करने के लिए समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिति की ओर से मुख्य संयोजक और सामाजिक कार्यकर्ता दीपक रणनवरे ने मंगलवार से जालना शहर के गांधी चौक पर भूख हड़ताल शुरू कर दी है। महाराष्ट्र का समस्त ब्राह्मण समाज परशुराम आर्थिक विकास निगम की स्थापना की मांग कर रहा है ताकि ब्राह्मण समाज के युवाओं को रोजगार मिल सके और वे अपनी पैरों पर खड़े हो सके। इस मांग को लेकर पूरे ब्राह्मण समाज में मार्च निकालकर विरोध प्रदर्शन किया है। राज्य सरकार द्वारा परशुराम आर्थिक विकास निगम की स्थापना की जाने की घोषणा करने पर समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिति के मुख्य संयोजक दीपक रणनवरे ने मंगलवार 28 तारीख से जालना शहर के गांधी चौक पर भूख हड़ताल शुरू कर दी। इस समय विश्वजीत देशपांडे, एडवोकेट राजेंद्र पोद्दार, ब्राह्मण समाज संघर्ष समिति के मुख्य समन्वयक धनंजय कुलकर्णी, महेश अकोलकर, दीपक दिनकर सापनाईकर, हांडेराव पाटील, अशोक वाघ इन्होंने पाठिंबा देकर मंडळ ही उपोषणात सहभागी झाली आहे। प्रारंभी दीपक रणनवरे यांनी उपोषणास सुरुवात केल्यानंतर समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीची भूमिका मांडली। यावेळी धनंजय कुलकर्णी, विश्वजीत देशपांडे, ज्येष्ठ विधिज्ञ बळवंत नाईक, प्राध्यापक एस.एम. देशपांडे, सौशुभागी देशपांडे यांनी आपल्या मनोगतातून ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापना करण्याची गरज रणनवरेने ये व्रत सुरू किया है। धनंजय कुलकर्णी, सहकलाकार अनशन में राजेंद्र पोद्दार, श्रीकांत जोशी, विश्वजीत देशपांडे, मकरंद सोनसावगीकर, प्रवीण जोशी, अशोक वाघ आदि भी शामिल हुए। अनशन शुरू करने के बाद प्रारंभ में दीपक रणनवरे ने समस्त ब्राह्मण समाज की संघर्ष समिति की भूमिका प्रस्तुत की। इस मौके पर धनंजय कुलकर्णी, विश्वजीत देशपांडे, वरिष्ठ वकील बलवंत नाईक, प्रोफेसर एस.एम. देशपांडे, सिद्धिविनायक मुले, श्रीमती शुभांगी देशपांडे ने अपने मन से ब्राह्मण समाज के विकास के लिए परशुराम आर्थिक विकास निगम की स्थापना की जरूरत बताई। सिटी इंडिया न्यूज के लिए प्रतिनिधि सिद्धेश्वर कुलकर्णी। त्या काळामध्ये तशी आमची पार्श्वभूमी आता आम्ही चालू केलेली आहे, त्याप्रमाणे कार्य चालू आहे। दीपक दादा, खरं सांगायचं म्हणजे ह्याची गरज आपल्याला खरंच आपण मागच्या अनेक वर्षापासून करत आहोत। आज ब्राह्मण समाजाची परिस्थिती वरवर खूप चांगली दिसत असली तरी अनेक आपण विचार करू शकतो, अनेक ठिकाणच्या आज पोळ्या वाटणाऱ्या बाया कोणत्या समाजाच्या आहेत, अनेक ठिकाणी आचारी समाजाचं काम करणारा कोणत्या समाजातून उतरलेला आहे, किंवा शिक्षणामध्ये कोणत्या प्रकारच्या मुलं आपण जाऊ शकतो का, केवळ आपल्याला आरक्षण नसल्यामुळे किंवा कोणत्या प्रकारचा आर्थिक पाठबळ नसल्यामुळं आपण त्या ठिकाणी चांगले मार्क घेऊन सुद्धा मागे राहतो। अनेक ठिकाणी पैशाच्या प्रश्नावर, पैशाच्या जोरावर आपल्या हातात आलेली सीट दुसऱ्याच्या तोंडात जाते। या प्रकारचे अन्याय ब्राह्मण समाजावर न कळता किंवा नकळत कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं ब्राह्मण समाजावर झालेले आहेत। या सर्वांचा विचार करता सरकारने लवकरात दीपक दादा रणनवरे यांनी जी मागणी केलेली आहे आर्थिक परशुराम महामंडळाची, ती मान्य करावी आणि आमच्या समाजाला न्याय द्यावा। कारण येणाऱ्या काळामध्ये यापेक्षा अजून आमचा समाज खालावत चालेला आम्हाला पाहत नाहीये। त्यामुळे मी या निमित्ताने विचार करतो, याप्रमाणे सर्वांनी ब्राह्मण समाजाने एकत्र आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही जसं आज नांदेडहून या ठिकाणी खास त्यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत, त्या पद्धतीनं नांदेडमध्ये सुद्धा आम्ही पूर्णपणे ह्या अमर उपोषणाची जे काही आमच्याकडे शक्ती आहे ती पूर्णपणे आम्ही लावू आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी काम उभं करू। आणि या निमित्तानं मी पूर्ण या नांदेड जालना नगरीतील जे सर्व या ठिकाणी विधिज्ञ आलेले आहेत त्यांचे सुद्धा या ठिकाणी नांदेडच्या वतीनं व्यक्तिशः आभार मानतो, तथा सर्व महिलांना सुद्धा विनंती करतो की कुठलाही ब्राह्मण न ब्राह्मण पतित भवे सर्व ब्राह्मण सहोदरा, या पद्धतीने आपण जोपर्यंत चालणार नाही आणि जोपर्यंत प्रत्येक बहीण प्रत्येक भाऊ हा आपला समाजाचा आपलाच घटक आहे असा विचार जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपला समाज उन्नती करणार नाही। सरकार पाठबळ देईल किंवा कदाचित नाही देईल, पण आपणही आपला समाज म्हणून कुठेतरी कव्वर आणण्याची आणि दीपक भाऊंना पूर्णपणे पाठिंबा देण्याची ही वेळ आलेली आहे। आम्ही या निमित्तानं नांदेडला सुद्धा देखील लाक्षणिक उपोषण, सगळे उपोषण सुरू करणार आहोत आणि दादाला पाठिंबा देणार आहोत। आपल्या सर्वांना या ठिकाणी त्याची ग्वाही देतो आणि नांदेडच्या टीमच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार। मागणी आणि काय मागणीसाठी तुमचं आमरण उपोषण चालू आहे? समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीने गेल्या 15 वर्षापासून आपण सातत्यानं शासनाला वेगवेगळे निवेदन देतो, आंदोलन केले,
उपोषण केले, परंतु शासनानं कुठल्याही प्रकारची यामध्ये दखल घेतली नाही. म्हणून 7 डिसेंबर 2021 या दिवशी अंबेजोगाईमध्ये एक बैठक घेतली आणि त्या बैठकीतच ठरवलं की आता आपण 2 वर्ष शासनाला सातत्यानं निवेदनं द्यायची, आंदोलनं करायची आणि त्याच्यानंतर जर आपलं शासनानं ऐकलं नाही, आपल्या मागण्या मान्य केलं नाही तर आम्हाला उपोषण करणार. आम्हाला वाटलं 2 वर्षामध्ये शासन हे याची दखल घेईल आणि पूर्ण करेल, परंतु शासनानं याकडे दुर्लक्ष केलं आणि आज आम्हाला उपोषण करायची वेळ आली आहे. खरं म्हणजे ब्राह्मण समाजाच्या मागण्या साध्या आहेत की शासनाला त्या सहज शक्य होईल की अनेक समाजाला शासनानं महामंडळ दिली. मी त्यांचं स्वागत करतो, शासनाचे आभारही मानतो, परंतु जाणून बुजून का होईना ब्राह्मण समाज गेल्या सातत्यानं अनेक वर्षापासून परशुराम आर्थिक विकास महामंडळ मागत आहे, पण सरकार देत नाही. म्हणून असं वाटतं की सरकार जाणून बुजून या समाजाकडं दुर्लक्ष करते. समाजात एक नैराश्य निर्माण झालेलं आहे. मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की आम्हाला एक आर्थिक विकास महामंडळ द्यावं. तसेच ब्राह्मण समाजातील विद्यार्थी खूप हुशार आहेत, पण त्यांना ज्या काही कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं, जे शिक्षण घ्यायचं त्यासाठी लागणारी खूप मोठी फीस आहे आणि ती फीस भरता येत नाही. अनेक कुटुंबाला जे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबातल्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान व्हायलं, प्रामुख्यानं या देशाचं आणि समाजाचं पण नुकसान व्हायलं. म्हणून मी शासनाला विनंती करतो की उच्च शिक्षण हे मोफत करण्यात यावं आणि त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी स्वतंत्र वसतिगृह देण्यात यावं. यासह प्रामुख्यानं मागण्या आहेत आणि आम्ही शासन मायबापाला आपल्या विनंती करतो की आपण ह्या मागण्या किती दिवस उपोषण चालणार आहे? जोपर्यंत शासन या उपोषणाची दखल घेणार नाही तोपर्यंत मी अन्नत्याग उपोषण करणार आहे. मी प्रातिनिधिक स्वरूपात ब्राह्मण समाजाच्या वतीने या ठिकाणी बसलेलो आहे. आमचा आग्रह आहे की समाजातल्या लेकरांचे खूप नुकसान व्हायले आणि या नुकसानाला भरून काढण्यासाठी मग मला कितीही मोठा त्याग करावा लागला तरी मी हा त्याग करणार आहे. जोपर्यंत शासन ठोस उपाय निर्णय आमच्याकडं देत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहील. अनेक वेळेमध्ये सरकारचे मंत्री अनेकदा उपोषणास येऊन गेले, आंदोलनात येऊन गेले, वेगवेगळे आमदार येऊन गेले. अनेकांनी घोषणा केल्या की आम्ही तुमची गोष्ट सरकारपर्यंत पोहोचवतो, तुमची बैठक लावतो, तुमची मीटिंग लावतो, परंतु कुठल्याही प्रकारचं काहीही झालं नाही. म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आज आम्ही एवढ्या या ठिकाणी घेतलेला आहे.